अरे मालिक आप लोग दारू नहीं पीते हैं। तो कौन करते हम कहाँ आपको बोलते हैं कि जबरदस्ती का दारू हमारा तो काम रहता है चेक करने का बाद में 410 किलोमीटर एमटीचा प्रवास मी पहिल्यांदा करतो माझ्या लाईफमधला। डाल आलेली आपली तडका दिलेला त्यांनी बघा। मी जरा शॉक झालो, म्हणजे 17 रुपयाचा नाश्ता 2 मस्त झाला आणि 2 खमंग आणि चहा। कौन सी कंपनी का है? कंपनी का माल लेके आया था मालिक। काही लोक घाबरतात गुजरातला यायला, काही लोक घाबरतात राजस्थानला यायला। ही बघा ही एक प्लेट संपलेली आहे। गुजरातमध्ये आला आणि तू खमंग नाही खाल्ला। इथून मला कोचीन बघायचे, जर इतना कोचीन ट्रिप भेटली तर मग सोन्याहून पिवळी। भाई साहब राजस्थान में तो ऐसे ही चहा मिलती है। तर मग मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ ही आपली नक्की कमेंट करून सांगा। तर भावांनो जय शिवराय, श्री स्वामी समर्थ। ट्रॅव्हल विथ विजय या ब्लॉगवरती तुमचं सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो बालोत्राच्या इथे आपण थांबलेलो। काल आपण आपली गाडी खाली झाली, त्याच्यानंतर मग आपण कालचा पूर्ण दिवस इथे थांबलेलो, पण तिथे का आपल्याला माल का भेटला नाही। मग आता मित्रांनो विचार केला की मी इथनं बरोबर 410 किलोमीटर एमटी जायचा राजस्थानमधनं डायरेक्टली असलाली म्हणजे अहमदाबाद या ठिकाणी आपल्याला एमटी जायचं आहे। बघा आपली गाडी रेडीमध्ये झालेली आपली तयार, कारण एमटीचा प्रवास का करतो आहे कारण इथनं आपल्याला माल भेटला नाही। आणि हा बघा तुम्हाला दिसतो हा हायवे ती बघा दिसते तुम्हाला गाडी ही चालली आहे, तो कुठला माहिती आहे? चला तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कुठे उभा आहे आणि आपण कुठून प्रवास चालू करतो आहे। हा बघा तुम्हाला बोर्ड दाखवतो, हा बोर्ड चालू करणार आहे बघा। हा आहे बरोबर अमृतसर, हा लेफ्टला गेला, राईट साईडला गेला हा जामनगर आणि हा सरळ गेला तो म्हणजे सिवाना। तर भावनो आपल्याला काय पंजाबला जायचं नाही, आपल्याला काय जामनगरला जायचं नाही, आपल्याला फक्त जायचं आहे असला बरोबर 410 किलोमीटरनं आपला प्रवास असणार आहे। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा भावांनो। आणि आपण मग चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया। 410 किलोमीटर एमटीचा प्रवास मी पहिल्यांदा करतो माझ्या लाईफमधला, कारण मी ह्याच्यापुढे मी कधी नव्हता केलेला एमटीचा प्रवास 400 किलोमीटरचा। तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि निघूया आपल्या असलालीच्या दिशेला, कारण इथे तर ट्रान्सपोर्ट नाही, पण ट्रान्सपोर्ट अहमदाबादला, तर त्यासाठी आपल्याला इथून जावं लागेल 400 किलोमीटर। चला मग हा बघा अमृतसर लेफ्टला, हा बघा हा हायवे दिसतो ब्रिजच्या खाली, आपल्याला हा राईट टर्न मारायचा, राईट टर्न। माझ्या लाईफमधली ही पहिली ट्रिप असणार अशी की मी 410 किलोमीटर आपण एमटी चाललोय। हा बघा ह्या साईडला, चला हा सर्कल मारूया पहिला। हा बघा सर्कल मारून किती खर्च येणार का माहीत नाही भावानो, पण आपल्याला जावं तर लागणार आहे। नाही गेलो तर फुकटचे अजून 5-6 दिवस आपले इथेच जातील, तर त्याच्यापेक्षा गेलेलं बरा। होऊन दे खर्च, खाव्या डाळभात मस्त। चला स्टार्ट हायवे स्टार्ट। अमृतसर जामनगर हायवे सुरुवात झालेली आहे मित्रांनो। अमृतसर आणि या जामनगर हायवेला बघा, इथनं जामनगर बरोबर 519 किलोमीटर, म्हणजे हा डायरेक्टली सरळ जातो रस्ता। अजूनसुद्धा म्हणजे जामनगरपर्यंत हायवे हा पूर्ण कंप्लीट झालेला नाही, जो झाला आहे तो मला वाटतं गुजरात, मला वाटते आपल्याला या रोडची अजून का माहीत नाही, पण इथनं बरोबर 250 ते 300 किलोमीटर हा रस्ता हा कंप्लीट झालेला आहे। सांचोरा बरोबर 125 किलोमीटर होता आपण जशी एंट्री केली तेव्हा, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला खाली उतरायचं आहे डायरेक्टली। मग तिथून मला तर वाटते 60-70 किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला गुजरात हायवे लागणार परत। आता हा आहे तो राजस्थान हायवे आहे, आणि ह्याच्याकडे पाठीमागे गेलो तर आपल्याला डायरेक्टली हरियाणा हायवे लागेल, लक्षात ठेवा। म्हणजे ह्याच हायवेवरनं जर पुढे गेलो तर आता आपण येताना आपण जो हायवेने आलो भावानो, खरं सांगतो खूप डेंजर हायवे होता ज्या रस्त्याने आपण आलो तो, कारण मला सुद्धा एवढी भीती वाटत होती ना, खूप
समोरचा काही दिसत नव्हता आणि अंधारात अंधार होता त्या रस्त्याला. शेवटी म्हणतात ना, ड्रायव्हर हा 12 गावचा पाणी प्यायला माणूस असतो. सेम आपण कोणाला घाबरत नाही, लक्षात असून द्या. बघा हा इथपर्यंतच हा, म्हणजे आता आपण कमीत कमीत 45 किलोमीटर आलो. हा इथपर्यंतच काम म्हणजे आता थांबलेलं आहे. आता हा ब्रिजचं काम चालू आहे. आता याच्यानंतर परत आता हा पुढे बघा टोल आहे. तो टोल भरल्याच्या नंतर परत एक्सप्रेस हायवेला चढायसाठी ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे तिथून परत चढू शकतो, नंतर परत पुढे उतरू शकतो, असा दिलेला ऑप्शन दिला पण बघा. म्हणजे टप्प्याटप्प्याने इथे काम चालू आहे अजमेर जामनगर रोडचा. बघा त्या साईडला पुढे, तिथे पुढे सुद्धा टोल आहे. हा टोल रेडी केल्याच्यानंतर तिकडे परत जाऊन, आणि या टोलची कॉस्टिंग पडते आपल्याला बरोबर 2 रुपये पर किलोमीटर आहे. बघा 2 रुपये पर किलोमीटर. हो ना, मुंबई ते बरोबर आमचा खारेपाटाचा जो मंदिर आहे रस्त्याला हायवेला तिथपर्यंत 400 किलोमीटर होतं भावानं. आणि आज तो 400 किलोमीटर गाडी चालवायला एमटी जायला इच्छा होत नाही की एवढा कशाला जायचं यार 400 किलोमीटर. त्यापेक्षा मग कोल्हापुरात जाऊया, कोल्हापुरात गाडी भेटेल, काय ना काहीतरी सामान भेटेल तर आपण घेऊन येतो. पण आता राजस्थानमध्ये आणि त्या ठिकाणी इथे काहीच ऑप्शन नाही, काहीच म्हणजे काहीच ऑप्शन नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला इथून एमटी जावं लागते 400 किलोमीटर, 410 किलोमीटर. ते सुद्धा असलाली म्हणजे अहमदाबादला, लक्षात ठेवा. खूप असा विचार करून इथल्या बुकिंग घेत जावा, लक्षात ठेवा. कारण 1000 किलोमीटर हे ट्रान्सपोर्टर लोक 1000 किलोमीटर झाला की मग 18,000 रुपये 20,000 रुपये देतात. त्या ट्रान्सपोर्टरला विचारा, कधी स्वतःची गाडी घेऊन कधी स्वतः गेलायस का 1000 किलोमीटर गाडी चालवायला. मी एवढा चॅलेंज देऊन सांगतो, ज्यांनी या गाड्या चालवून ज्यांनी स्वतःने ट्रान्सपोर्ट टाकलाय ते माणसं जाणकारिक आहेत. त्या माणसांना त्या ड्रायव्हरची मेहनत माहिती आहे, किती काय असते ती, त्या कारण तो त्या क्षेत्रात जाऊन आलाय. आणि जे लोक त्या ह्या क्षेत्रामध्ये आलेच नाहीत कधी आणि कधी गाडीच चालवली नाही, त्या लोकांनी कधी फक्त ट्रान्सपोर्ट टाकलाय, त्यांना फक्त निव्वळ पैसा खायचा फक्त माहिती असतो. ड्रायव्हर काय करून दे ना तर नाही करून दे, मला काय करायचं आहे, मला फक्त एका बुकिंगमध्ये फक्त मला 5,000 भेटले पाहिजे, 5 ते 10,000, कधी कधी 20-20,000 पण काढतात. आणि ह्याच्यामध्ये आपले ड्रायव्हर लोक भावांनो, आणि आपलीच माणसं आपल्याच ड्रायव्हर लोकांकडनं कमिशन घेऊन हा माणूस आणि मला बुकिंग देतोय. म्हणजे विचार करा, हा जो मधला माणूस आहे तो पैसे खातोय, म्हणजे आपला मराठी माणूस. लक्षात ठेवा, बुकिंग येताना विचार करून घ्या कुठलीही लांबची. आता मी 1000 किलोमीटर आलेलो इथे, मग 400 किलोमीटरचे तुम्ही पण ते पण पैसे मी ॲक्च्युली पैसे घेतलेले असे पण, म्हणजे टोटल 1400 किलोमीटरचे मी पैसे घेतलेले या बुकिंगचे. कारण मला माहिती होता, कारण जोधपूर साईडला काय भेटत नाही. एकतर MT 300 किलोमीटर जावं लागते उदयपूरला, नाही तर 500 किलोमीटर जयपूर. आउट साईडला जाण्यापेक्षा लोक घरच्या दिशेला जाव्या, जेणेकरून आपल्याला अहमदाबादवरनं काय ना काहीतरी 100% भेटेल. म्हणून लक्षात ठेवा, बुकिंग घेताना पैसा जास्त घ्या, कारण मेहनतसुद्धा तुमची जास्त आहे. लक्षात ठेवा, टोल टॅक्स हा सगळा येतो, त्याच्यामध्ये इंट्र्या पण आहेत. फालतूमध्ये मेहनत करू नका, मेहनतीचा पैसा आला पाहिजे. चला बाय बाय. एक्सप्रेस हायवे अमृतसर जामनगर हायवे. बघा भावांनो, आपण आता इथनं एक्झिट झालो आहे. हा सांचोर आहे. सांचोर इथनं आपल्याला बरोबर लेफ्ट टर्न मारायचं आहे. आता टोल लागला आहे. मगाशी आपण 2 टोल, पहिला चढलो तो एक टोल आणि परत एकदा उतरलो, आणि आता हा बघा तिसरा एक टोल लागला आहे. आता इथनं पैसे किती जातील का माहिती आहे. पहिले आपले 150 रुपये असे मग कट झाले आहेत. लेन 2 बघा. चला आता इथनं पैसे किती जातील का माहीत नाही. पहिला जाऊन पुढे जाऊन पहिले चहा पिया, कारण तलप लागली आहे. हो रे बापा, हो 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 होतोय की नाही. झाला MH01 आई ब्रँड, आपला ब्रँड.
काय चला आता मस्त चहा मारूया. बाहेर तर आलो आहे बघा. आता इथं आपल्याला लेप मारायचं आहे. हां हे बघ या राजस्थान धाब्यावरती कशाला आलो माहिती आहे. ॲक्च्युली इथनं युटर्न मारून इथे आलो. चला इथं मस्त जरा आंघोळ करूया. बघा हवदा बघा पटकन आंघोळ करूया. चला झटकेपट आंघोळ. हा कसा वाटते भारी ना 5 मिनिटात आपली आंघोळ. कावळ्याची आंघोळ असते ना तशी. बोलू उडी मारली की बाहेर हाताचा. चला आता इथं निघूया. कारण आंघोळ नव्हती केली सकाळी. टाईम नव्हता मला. बोललं पहिला तर काय करूया पहिला माल बघूया. मग माल तर काय भेटला नाही. मग आता निघूया. मग आता पाण्याची बॉटल होती ती फाडली आणि तो मग समजून घेतला. चला आता इथनं आपल्याला बरोबर हा 2-3 रूट आहेत. पहिला बाहेर पडूया. चला आणि ह्याच्याकडे एक चहा पिऊया. आंघोळ केली ना तर मग असं वाटायला नको मग कि भाई साहब नाही तो आपने मला ॲक्च्युली हिंदी जमत नाही. चला चहा पिऊया. ह्याच्याकडे चहा तर आहे सम्राल हॉटेल चौधरी. चला एक चहा मारूया. एक चहा दे ना. चहा आहे तू आहे चहा दे नाही. एक पाण्याची बॉटल घेतली आहे कारण बघा चहा पितो आहे. तर मग बघा हॉटेलचं नाव आहे आणि आपली गाडी. भाऊ खाली गाडी कशी वाटते ना घेऊन जायला मुंबईला बोलते अहमदाबादला. ॲक्च्युली इच्छा नव्हती माझी खाली घेऊन जायची गाडी. पण नंतरला मग बोललो होता इथे राहून पण काय फायदा नाही राजस्थानमध्ये. बोललो जाऊया आपला जिथे माल भेटतो तिकडे जायला काय वाटत नाही. भाई साहब राजस्थान में तो ऐसे ही चाय मिलती है. देखो बढ़िया सी चाय कैसी है. यस यस हाँ हाँ चांगली चाय चांगली चाय. तर बरोबर लोक सांचोर आपल्याला इथनं अजून बरोबर पुढे लागेल आपल्याला डोसा. त्यानंतर पालनपूर. त्यानंतर मसेना. चला 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 चहा बी पिऊन झाली. आता थांबायचं नाही. अभी रुकने का नाम नहीं लेगा भाई विजय. अभी सनाना पेरी पेरी. चला क्या भरते हैं इसमें क्या गाड़ी में? एमटी है. नहीं लोड क्या करते हैं अभी? कंपनी का है. कौन सी कंपनी का है? कंपनी का माल लेके आया था मालिक. आपके वहाँ ऐसे डब्बे बना के रखते हैं सब पिकअप को. किसको? पिकअप गाड़ी रहती है हाँ उस सबको ऐसे पैक रखते हैं गाड़ी को. चोरी की वजह से. इतना है हमारे यहाँ तो खुले पिकअप रहते हैं. हाँ ये क्या है? क्या ये सब बात बता रहा हूँ. ऐसा नहीं करो बोलो. अरे मालिक आप लोग दारू नहीं पीते हैं. ये तो कोई बात नहीं. हम कहाँ आपको बोलते हैं कि जबरदस्ती का दारू पी. हमारा तो काम रहता है चेक करने का. बाद में हम लेकिन अरे हमारा ही गाड़ी NH का ही क्या. सबको चेक करना. धीरे रुको आराम से एक तो पहला आप साबन उठता है. एक मिनट आप उठो. देख लो आराम से देख लो. ये डूल खोल के बता दो इधर वाला. क्या खोल देता हूँ. क्या भाव? बंद करो. इथे गाडी थांबवली बघा इथे या साईडला आणि गाडी चेक करत होते. त्यांना वाटलं दारू आहे बघा. हे आहे बॉर्डर. मला माहीतच नाही ॲक्च्युली. मला असं वाटलं की फक्त अशी चेकिंग झालं आहे बघा. हे आहे बॉर्डर या साईडला गुजरातची.
त्यांनी पूर्ण गाडी उपसली. मला बोलता क्या आला है? बोलो भाई गाड़ी एमटी है, जा रहे हो असलाली में, गुजरात में. तो बोलते ये कौन सा है? मी त्याला विचारतो हे कोणचं आहे? बोलतो ये आहे. बोलतो गुजरात. मग तिथून उगाच गेलो मग आपण. ऍक्च्युली तिथून आपण गेलो ते आपल्या चुकीमुळे गेलो, पण इथून लगेच बॉर्डर आपल्याला लागली. पण त्याने पूर्ण गाडी उपसल्या, पूर्णच्या पूर्ण त्यांनी गाडी उपसला. पेटी ओपन केला, पाठीमागे सीटच्या पाठीमागे गेला, आपला किचनचा जो डबा आहे तो ओपन केला. बघितला ना तुम्ही? चला आता तर गुजरातमध्ये लागलोच, आता टेन्शन नाही. हो हो, आपण आता ज्या रस्त्याने प्रवास करतो ना भावानो, खरंच रस्ता खूप छान आहे. तुम्ही जर म्हणजे या मार्गे राजस्थान मार्गे जर तुम्ही अहमदाबाद रोडला तर तुम्ही येत असाल अहमदाबाद साईडला, तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही येऊ शकता. कारण मी आतापर्यंत आता देसाच्या इथे आता जवळ पोहोचेल मी. देसा त्याच्या पुढे पालनपूर येईल. खूप छान रोड आहे असं, पण थोडासा तर मला इथे पाठीमागे एक तारा एक कुठेतरी गाव गेला, तिथून फक्त लेफ्ट मारले बस एकच. पण रस्ता म्हटला की टॉप टू टॉप. थोड्यावर मध्ये खड्डे येतात, तुम्हाला माहिती आहे. टोल तर आहेत भाऊ या रस्त्याला. टोल एवढे मोठे नाही आहेत. आता देसा राहिला इथनं बरोबर 28 किलोमीटर. भाऊ पालनपूर हा बघा कसा आहे भाऊ पालनपूर. पहिल्यांदा आलो नाहीत ना, आणि आपल्याला तर इथनं राईट मारायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण इथनं क घेऊया, कारण त्या साईडला पोलीस आहेत, ट्रॅफिकवाले आहेत. हा इथेच राहूया, जेणेकरून राईट साईडला ह्या गाडीच्या पाठीमागे ना पोलीसवाले आहेत. हां 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 भावनो, हा बघा इथे सहयोग रेस्टॉरंट आहे, म्हणजेच धाबा आहे. ते गाडी लावूया आणि बघूया काय जेवणाचा प्लॅनिंग वगैरे काय इथे. आता मग इथे जेवून झोपूया. हे बघा आपण गाडी इथे लावली आणि आपण भरपूर भूक लागली आणि टाईमसुद्धा झाला आहे. एडिटसुद्धा करायची व्हिडिओ. आता इथं बरोबर 150 किलोमीटर बाकी आहे आपला लोकेशन. छास पेल आहे. रवडावडे जेवूया आणि करूया थोडा आराम लगेच. सकाळी 6ला वगैरे ना सांगतो उठवायला. बघूया उठत बघूया, जेवून पटकन निघूया, म्हणजे आराम करूया. हे बघा डाळ आलेली आपली, तडका दिलेला त्यांनी. बघा 2 चपात्या सांगितल्यात, छास तर आपण पियाला ऑलरेडी. चला थोडा खाऊया. थोडा राईस पण मागूया थोडासा. गुड मॉर्निंग भावानो. अरे बापरे बाप, 6:30 वाजता उठलेलो, परत झोपलो. आता वाजले 8:30. इथं 100 किलोमीटर अजून आहे बघा. 8:45 आले. चला इथून निघूया, कारण आपल्याला मालसुद्धा बघायचा आहे. बारक्यापर्यंतचा चिवचा आवाज आला ना, उठलो लगेच. चला फ्रेश व्हायला फटकन निघूयात ना चहा पिऊन. हो नो, खूपच उशीर झाला यार. मला असं वाटलं की मी लवकर निघेल, पण तसं काहीच झालं नाही यार. 6:30 वाजता उठवलेलं त्यांनी, त्या वॉचमॅननी. पण मी त्याला बोललो यार मेरे को आधा घंटे के बाद उठा यार, मेरा नींद अभी तक कंप्लीट नहीं हुआ है. तर मला बोलने लागला की मैं इधर नहीं हूँ, अभी जा रहा हूँ, तो आपकी मर्जी, सो जाओ या न मत सो. तरी मी झोपलो यार. अर्धा सरा मला वाटला आणि डोळे उघडले डायरेक्टली 8:45 वाजता. चला आता गाडी पळवा लागणार. हां हां, थोडी वेळ तरी गाडी पळवा लागणार, त्याशिवाय इच्छा होणार नाही. कारण एवढा आलो आहे काहीतरी माल बघायसाठी आपण इथे. चला चांगला धाबा होता. धाब्याचं नाव आहे हॉटेल उनवा गेट. उनवा गेट. चला दाखवतो तुम्हाला. बघा इथे मस्त सोय आहे बाथरूमची. या साईडला पंक्चर वगैरे, आणि याची भली मोठी पार्किंग याची म्हणजे बघा ना. आणि आपण आता हायवेला आपण इथं डायरेक्टली जॉईन होऊया. चला हो ना. हा बघा, हा बरोबर आता हा मेहसाणाचा बायपास आहे. आपण आता जो चाललोय तो, आणि मेहसाणा सिटी आतमध्ये इथे गेली लेफ्टला. हे बघा इथे लिहिलेलं आहे सुरत 346,
रंधापूर 95 अहमदाबाद 84. या अहमदाबादवरती असा या बोर्डवरती जाऊ नका. या बोर्डने कधी लक्षात ठेवा कोणाचा भला नाही केला आहे आणि कोणाचा नुकसानच भरपूर त्यांचा केला आहे ड्रायव्हर लोकांचा. तर बरोबर इथनं 100 किलोमीटर आहे अहमदाबाद आणि आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे, असलालीला जायचं आहे. रिंग रोडच्या म्हणजे बाहेर आउट रोडला जातो, काय टेन्शन आहे त्याचं. झोप कंप्लीट झाली त्याच्यामुळे गाडी चालवला जरा एक नंबर मजा येते भाऊ, एक नंबर. ताण नाही करायचा म्हणून ड्रायव्हरची झोप कंप्लीट, तर प्रवाससुद्धा भारी होतो. युनिव्हर्सिटीचे हे बघा गेट बघा कसे. हां असं वाटतं की आपण कुठल्या तरी मोठ्या मंदिरामध्ये चाललो आहे, बरोबर ना, असं वाटते. पण भाऊ देवळाची जी आहे ना युनिव्हर्सिटीला या लोकांनी कमानी दिली आहे. गुजरात भाईजान नाश्ता करण्याचा आहे भाऊ, नाश्ता करायचा आहे. मस्त इथे ढोकला नाही तर मग मस्त पोहे खाऊया. बघतो तर याच ठिकाणी कुठे भेटते का, कारण हे बघ मग यासाठी दिसते इथे सर्व्हिस रोड दिलेला आहे. म्हणजे जर आपल्याला काय तिकडे त्या साईडला जायचं असेल तर इकडे आपण सर्व्हिस रोडने आपण जाऊ शकतो आणि त्या साईडला सुद्धा दिलेला आहे सर्व्हिस रोड. चला भाऊ नाही बघा इथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. बघा इथं गाडी आहे, इथे आपण ढोकला वगैरे भेटतो, काहीतरी खाऊन घेऊया. हा थोडंसं वातावरण त्याचं इथं चांगलं आहे. गाडी इथे लावली पार्किंगला आणि बघा ह्या ठिकाणी आपण थांबलो आहे नाश्ता करायला. चला काहीतरी खाऊन घ्या मस्त दाबून. हॅलो भाय, गुजरात में आया नू तो खमन नहीं खावानू. हे देखो खमन ढोकला. हा काय ढोकला यार. हे बघ ही मिरचीसुद्धा तिखट आहे, त्याच्यावरती शेवसुद्धा मारले. डायरेक्ट बोलतात ना ती विरघळतो डायरेक्ट. ही बघा ही एक प्लेट संपलेली आहे आणि ही दुसरी चालू आहे. पण असं बोलायला नाही पाहिजे भाई, गुजरातमध्ये आला आणि तू खमंग नाही खाल्ला. खमंग काही नंबर आहे बघा. चहा घेतली भावांनो. हे बघा 2 खमंग आणि 1 चहा. किती रुपये बिल झाला सांगा? 17 रुपये. मी असं ऐकल्यावरती शॉक झालो. म्हणजे 17 रुपये 2 खमंग आणि 1 चहा, 17 रुपये कसे होतील? तर गुजरात म्हणजे ह्यांच्या लँग्वेजमध्ये 17 रुपयाला काय म्हणलं जातं माहिती आहे काय? 70 रुपये. म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये 17 रुपये बरोबर, आणि ह्यांच्यामध्ये आला 17 रुपये म्हणजे 70 रुपये. मी जरा शॉक झालो. म्हणजे 17 रुपयात जर नाश्ता 2 मस्त झाला आणि 2 खमंग आणि 1 चहा, काय भारी आहे. नंतर मला समजलं की भाई 70. मग तो बोलायला लागला की 100 रुपये में 30 रुपये कम. मला हा 70 रुपये 70 रुपीज. ॲक्च्युली म्हणजे बघा लँग्वेजमध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये एवढे चांगल्या लँग्वेज आहेत ना की खरंच सांगतो भारी लँग्वेज आहेत. आणि आपला पृथ्वीवरचा जो हा देश आहे भारत, भाऊ महान आहे, महान. कारण बघा ना किती लँग्वेज आहेत, किती राज्य आहेत. या सगळ्यांना एकत्र आणतो तो म्हणजे आपला तिरंगा. आणि आपल्या संरक्षणासाठी आहे ते आपले आर्मी. जय हिंद भावानो. हां कॅडबरी फ्लेवर आहे, मला नाही आवडली. हां चला आता इथनं कल्टी मारूया. निघालो भावानो. बघा गांधी नगर गुजरात की हरियाली राजधानी में आपका स्वागत है. बघा हा एअरपोर्ट रोड आहे, समोर गेला आहे तो, आणि आपल्याला हा लेफ्ट मारायचा आहे. हा डायरेक्टली राईट साईडला सरळ गेला आहे, तो सिटीमध्ये जाईल. बघा इथे पोलीस बघा भावानो. पोलीस म्हटलं ना की सगळीकडे चेकिंग चालूच आहे. हे बघा गुजरातचे पोलीस. हे बघा दिसत तुम्हाला. आपण त्यांच्यावर शहाणा. तुम्हाला माहिती आहे ना, आपण लक्षात ठेवा तुम्ही कधी पण लेफ्ट साईडला गाडी ठेवू नका, राईट साईडला ठेवा, राईट लेनला. आणि गाडीच्या पाठीमागे लपून काढा गाडी कधी पण काढायची असेल तर. हे बघा इथे लिहिलं आहे मुंबई 549. भावानो बघा हा सिटीमध्ये जायला रस्ता आहे. आणि जाताना आपल्याला हीच चुकी झालेली की आपण बघा हा सर्कल मारून डायरेक्टली इथून गेलेलो, तर त्याच्यामुळे आपण लय फसलेलो भावानो. म्हणजे जोधपूरला जाताना
ह्या ट्रिपमध्ये तर आपण असं पण लॉस गेलोच आहे, कारण आपण 400 किलोमीटर MT येणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती खर्च येतो. 400 किलोमीटर, 40 किलोमीटर नाही, आणि त्यामध्ये टोल खर्च, आपला दिवस गेला वाया. हे विषय सोडून द्या. प्रोटीन या धंद्यामध्ये मायनस प्लस होतच असतो, लक्षात ठेवा. म्हणून बिंदासपणे प्रवास करायचा, घाबरायचा नाही. अशा कुठल्याही मोठमोठ्या राज्यामध्ये काही लोक घाबरतात गुजरातला यायला, काही लोक घाबरतात राजस्थानात यायला. तिथं नुकसान झालं आहे, होऊन त्याचा काय प्रॉब्लेम नाही. आपण कुठे ना कुठे याची भरपाई 100% करू. 522 वडोदरा 99, राजकोट सुद्धा इथून जातो सरळ. आणि फायनली आपण आता लोकेशनला म्हणजे पोचलोच आहे. फक्त 1.5 किलोमीटर बाकी आहे. हा आहे असलालीचा चौक. बघा हा सर्कल आहे पूर्ण, तिकडे पोलीस सुद्धा उभे आहेत. आपण इथना लेप मारूया, इथना पुढे जाऊन सर्व्हिस रोडला टाकायची गाडी. पोचलो बाबा, पोचलो, लोकेशनला पोचलो भाई. बघा आपण आपला ऑफिस आहे असलालीचा, अरविंद ट्रान्सपोर्ट. हे बघा इथे कुठेतरी गाडी लावूया. चला. हो भाऊ पोचलो बघा आपल्या लोकेशनला. नुकसान तर नुकसान, पण तुम्हाला माहिती आहे ना, आपण भले किती पण लांब असून दे, आपण MT जायसाठी आपण तयारीत असतो. कारण तिथे काय भेटणारच नव्हतं ॲक्च्युली. जोधपूरच्या मी बरोबर आतमध्ये होतो. भाऊसर काहीतरी नाव, काहीतरी वेगवेगळे नाव आहेत भावना याच्या ठिकाणी. आणि 400 किलोमीटर यायला भावना काय जास्त खर्च आपल्याला लागला नाही. फक्त 3.5 जेवढा आपण डिझेल टाकलेला पहिला जाताना तो संपूर्ण आता अजून पण 1 पॉईंट बाकी आहे. म्हणजे आपण 3,500 इथे पोहोचलो आहे. आणि टोल आपला गेला, पकडून त्याला टोल 500 रुपये 600 रुपये टोल गेला असेल. पण आपला प्रवास चांगला झाला ह्यावेळी येताना. कारण जातेवेळी आपण जर तो चुकीचा मार्ग निवडलेला, येत्यावेळी आपण जो रोड मार्ग पकडला तो भावने 1 नंबर होता. मजा आली. आणि फायनली पोचलो अहमदाबादला. आता बघू आता इथनं काय माल भेटतो, कुठला भेटतो काय ते पुढचा प्रश्न. देव काय ते बघून घेईल. आपल्याला जर चांगला घरचा दिशेचं जर मटेरियल दिला तर मग आपण घरी जाऊ, नाहीतर मग कुठला बाहेरचा वगैरे बघायचा. मला इथून मला कोचिन बघायचे. जर इथनं कोचिन ट्रिप भेटली तर मग सोन्याहून पिवळी, समजलं. तर मग मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ ही आपली नक्की कमेंट करून सांगा. आणि मग आपण या ब्लॉगला आपण रजा घेऊया. लवकरच भेटू आपण या दुसऱ्या रिटर्नच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत भावानो, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र.